महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता. शिंदे फडणवीस राज ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा. शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काही करा, विदर्भातील 12 जागा ठाकरे गटाला सोडू नका, राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी. सूत्रांची माहिती. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील नेते आक्रमक. सूत्रांची माहिती. ठाकरे गट काँग्रेसला वेठीस धरतोय. दिल्लीतील बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका. सूत्रांची माहिती. तर आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? काँग्रेस नेत्यांचा हायकमांडला सवाल. मवियात अंतिम 17 जागांवर चर्चा सुरू. विदर्भातील 6 ते 7 जागांवर वाद. उद्यापर्यंत जागावाटपाची चर्चा संपेल. जागावाटपाबाबत वडेट्टीवारांची माहिती. विदर्भातील जागांवर काही वादच नाही. उमेदवार मेरिटच्या आधारावर देण्यासंदर्भात आमची चर्चा झाली. नाना पटोलेंची ठाकरे काँग्रेसमधील वादामधील स्पष्टता. काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार. उद्या संध्याकाळी मवियाचे 3ही नेते जागावाटप जाहीर करतील. नाना पटोलेंची माहिती. विदर्भातील 1 ते 2 जागा सोडल्या तर काँग्रेससोबत मतभेद नाहीत. ठरलं तर मविया आजही जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. संजय राऊतांची माहिती. नागपुरातील 6ही जागा काँग्रेस लढणार. नागपुरातील 6ही जागांवर आमचा दावा कायम. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया. रत्नागिरीत भाजपचे बाळा माने बंडखोरीच्या तयारीत. शिंदे गटाच्या उदय सामंतांना तिकीट दिल्यास वेगळा निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जागावाटपाबाबत बैठक सुरू. विद्यमान आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांची वर्षावर बैठक. 60 उमेदवारांची यादी तयार. आजच मुख्यमंत्री निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. आज संध्याकाळपर्यंत आमच्या पक्षाची पहिली यादी जाहीर होईल. उर्वरित नावं दुसऱ्या यादीत जाहीर केली जातील. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची माहिती. मुख्यमंत्री शिंदे 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. शिंदे कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून अर्ज भरणार. अजित पवार गटाची सायंकाळी 5 वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना संधी मिळणार. अजित पवारांकडून विधानसभेसाठी एबी फॉर्म द्यायला सुरुवात. उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात. अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार. अजितदादांच्या प्रचारासाठी प्रचार गाड्या सज्ज. शिंदे गटाच्या सुहास गांधींना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याचा विरोध. नांदगाव मनमाडमधील अजितदादा गटाचे कार्यकर्ते देवगिरीवर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 उमेदवार निश्चित. बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता. तर तासगावातून आर पाटलांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट. आज उमेदवारीची घोषणा होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आजच येणार. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार. प्रवीण कुंटे यांचा दावा. माझ्या बापाबद्दल बोलाल तर याद रखा, तुम्हाला जागा दाखवून देऊ. जयश्री थोरातांचा सुजय विखे पाटलांना दम. तर नासमज असणाऱ्यांवर काय बोलणार? वडिलांकडून धडे घ्यावे. विखे पाटलांचा पलटवार. चुकीचं बोललं तर मुलाबाळांना राग येणं साहजिकच. जयश्री थोरातांनी विखेंना दम दिल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. महायुतीमधील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदारसंघातील तिढा कायम. अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपचे मुरजी पटेल इच्छुक. तर अंधेरी पूर्वतून शिंदे गटाचे प्रदीप शर्माही इच्छुक. सूत्रांची माहिती. देवयानी फरांदे कार्यकर्त्यांसह फडणवीसांच्या भेटीला. पहिल्या यादीत नाव न आल्याने फरांदे कार्यकर्त्यांसह फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर. एक महत्वाची बातमी. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेंकडून फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे. संजय पांडेंच्या नावाची वर्सोवा विधानसभेसाठी चर्चा आहे. विद्यमान आमदार भारती लवेकरांचं नाव पहिल्या यादीतून गायब झाले. भारती लवेकरांनी कालपासून 2 वेळा फडणवीसांची भेट घेतली. नागपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला भोपळा मिळेल. काँग्रेस नागपुरात ठाकरे गटाला जागा सोडणार नाही. शिंदे गटाच्या आशिष जयस्वालांची टीका. तिकीट मागणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार. मात्र दक्षिण नागपूरची जागा आमचीच राहिली आहे. अभिजित वंजारी यांचं वक्तव्य. श्रीगोंदातून प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी मिळाल्यावर पक्षातील इच्छुक नाराज. भाजपमधील श्रीगोंदातून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते अपक्ष लढणार. तर दादा गटाच्या अनुराधा अनागवडे मवियात जाण्याचे संकेत. नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील भाजप उमेदवार समीर मेघेंकडून प्रचाराला सुरुवात. मेघे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत बंडाची पहिली ठिणगी. फुलंब्रीमध्ये भाजप विरोधात शिंदे गटाचे रमेश पवार बंडखोरी करणार. अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवारांची बंडखोरी. राहुलतून शिवाजी कडिलेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदम नाराज. चंद्रशेखर कदमांचे पुत्र सत्यजित कदम राहुरीमधून इच्छुक होते. शिरूरमधून ठाकरे गटाला धक्का. ठाकरेंच्या माऊली कटकेंचा अजितदादा गटात प्रवेश. शिरूरमधून माऊली कटके अशोक पवारांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता. भाजपने आपल्याच उमेदवाराला बकरा केला. आमदार बच्चू कडूंचा भाजपला खोचक टोला. तर राणा कुटुंबाला जिल्ह्यातून भाजप संपवायचे. अचलपूर विधानसभेसाठी प्रवीण तायडेंना संधी दिल्यानंतर बच्चू कडूंची टीका. भाजपची दुसरी यादी येत्या 3 ते 4 दिवसात येणार. संजय कुटे यांची माहिती. तर विदर्भात भाजप 44 पेक्षा जास्त जागा निवडून येणार. कुटेंकडून विश्वास व्यक्त. भाजपच्या पहिल्या यादीत कसबा खडकवासला कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचं नाव नाही. सुनील कांबळे, हेमंत रासने आणि चेतन तुपे आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने विद्यमानांमध्ये धाकधूक. चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा मतदारसंघातून वामनराव चपट उमेदवारी अर्ज भरणार. परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून चपट 28 तारखेला अर्ज भरणार. लातूरच्या औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना भाजपकडून उमेदवारी. तर निलंगामधून संभाजीराव निलंगेकर यांना संधी. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. लातूर शहर मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांची धाकधूक वाढली. भाजपकडे 12 इच्छुकांनी उमेदवारी मागितली. अजितदादा गटाचे दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. आंबेगाव विधानसभेसाठी वळसे पाटील उमेदवारी अर्ज भरणार. भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्याकडून स्वतःचीच उमेदवारी घोषित. मवियाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 24 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर. रत्नागिरीतील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून जागेबाबत अद्यापही सस्पेन्स. गुहागरमधून भाजपकडून विनय नातू तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम इच्छुक. नाशिकमधील चांदवडच्या मेळाव्यात बोलताना केदार आहेर झाले भावूक. विधानसभेसाठी राहुल आहेर यांचे बंधू केदार आहेर इच्छुक. मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचं नाव आल्याने संभ्रम. केदार आहेर आज फडणवीसांची भेट घेणार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यातील 6 जागा लढवणार. नाशिकच्या सिन्नरमधील मेळाव्यात 6 जागा लढवण्याचा निर्णय. मवियाने शब्द पाळला नाही म्हणून स्वतंत्र लढण्याचा निर्णय. 24 ऑक्टोबरला मेहकर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार. शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांच्याकडून घोषणा. तर चौकार मीच मारणार. रायमुलकरांकडून विश्वास व्यक्त. मवियात परंडा विधानसभा ठाकरे गटाला मिळावी. तर रणजित पाटलांना उमेदवारी द्या. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वाशीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न. रिसोड मालेगाव विधानसभेची जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय. गेल्या 5 वर्षात मतदारसंघच नाही तर जिल्ह्यात भरीव कामं. विकासाच्या मुद्द्यावर माझा विजय निश्चित. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवार अतुल सावेंची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 16 लाखांवर ज्येष्ठ मतदारांची नोंद. 100 पार केलेले 5,500 जण मतदान करणार. नंदुरबारच्या 4 मतदारसंघासाठी पहिल्या मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या वाढली. पहिल्यांदा करणाऱ्या तर 1,26,189 मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार. निष्ठावंतांना डावलता येणार नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. तर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय. सूत्रांची माहिती. निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंतांना धक्का. ओबीसी चेहरा राहुल घुलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. घुले महादेव जानकरांच्या रसपकडून निवडणूक लढणार. ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे मनोज जरांगे यांच्या भेटीला. संतोष सांबरे बदनापूर विधानसभेसाठी इच्छुक. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे आमदार.